नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत प्रत्येक मराठी घरात केला जाणारा नाश्ता म्हणजे पोहे। आज मी इथे मटार पोहे करणार आहे। पोहे अगदी मऊ व्हावेत, कोरडे पडू नयेत यासाठी मी वेगवेगळ्या टिप्स देणार आहे। त्याचबरोबर या पोह्यांना असा वेगळा ट्विस्ट देणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागतील पोहे 2 वाटी। पोहे व्यवस्थित चाळायचे आहेत आणि 2-3 वेळा धुवायचे आहेत आणि 15 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत। आता आपले हे पोहे भिजलेले आहेत। एका कढईत तेल 3 चमचे गरम करत ठेवा। तेल गरम झाले की मोहरी टाका। मोहरी जिरे टाकले की कढीपत्ता टाका। कढीपत्ता टाकला की मिरच्या 3 बारीक कट करून टाका। तर मिरच्या व्यवस्थित भाजून घ्या। इथे आपल्याला किसलेले आले अर्धा इंच घ्यायचं आहे। आल्यामुळे एकतर आपल्याला पोहे पचायला जड असतात आणि पित्तकर असतात, त्याच्यामुळे आल्यामुळे ते पचायला सहज सोपे जाते। इथे मी पातीचा कांदा 6 घेतलेले आहेत। हाच ट्विस्ट आहे, इथे पातीचा कांदा आपल्याला वापरायचा आहे ज्याच्यामुळे पोहे एकतर मऊसर होतील आणि चवीलाही एकदम उत्तम लागतील। आता हा पातीचा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। हिंग पाव टीस्पून टाका। इथे कांद्याला लागेल इतपत मीठ टाका। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित कांदा परतवून घ्या। हळद पाव टीस्पून टाका। हळदही व्यवस्थित परतवून घ्या। हळद जास्त झाली तरी चांगले वाटत नाहीत पोहे आणि कमी पडले तरी पोहे चांगले नाही वाटत, त्यामुळे हळद व्यवस्थित टाका। इथे फ्रोझन मटार मी घेतलेले आहेत अर्धी वाटी। मटार घातल्यानंतर परत व्यवस्थित परतवून घ्या। इथं मी किसलेली कैरी 3 चमचे घेतलेली आहे। सालीसहित कैरी किसायची आहे आणि 3 चमचे घ्यायचे आहे। कैरीचा आंबटपणा पोह्याला एक वेगळाच चव देते। तिखट, आंबट, गोड पोहे एकदम वेगळेच लागतात। आता पोहे टाकायचे आहेत। पोहे टाकताना गॅस बारीक करायचा आहे। गॅस मोठा ठेवला तर पोहे कडक होतात, त्यामुळे पोहे टाकताना गॅस बारीक करायचा। आता पोह्याच्या ह्याच्यानुसार मीठ आणि साखर टाका। पोह्याला साखर थोडीशी जास्तच टाकली तरी चालेल, कारण आंबट, गोड आणि तिखट हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं। आता व्यवस्थित पोहे परतवून घ्या। गॅस मंदच ठेवा। पोहे अगदी व्यवस्थित परतून घ्या, म्हणजे कैरी सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागेल। आता आपल्याला पोहे वाफ करायला ठेवायचे आहेत। 5 ते 10 मिनिटं आपण वाफ काढूया। एक 5 मिनिटांनी बघूया। पोह्याला मस्त वाफ आलेली आहे। पोह्याला वाफ जर चांगली आले तरच पोहे छान होतात। जास्त वाफ दिली तर पोहे कडक होतात, त्यामुळे एक 5 मिनिटच वाफ पोह्यांना द्यायची आहे। आता वरून भरपूर कोथिंबीर घाला।
कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण हे गरम गरम पोहे सर्व करूया. वरून खोबरं घालून आपण हे पोहे सर्व करूया. हे मटार पोह्यांना दिलेला ट्विस्ट जर तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसहित, अशाच नवीन ट्विस्टसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.